पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर कल्याणात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन। सध्या भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था तसेच अतिरिक्त सुरक्षा राखण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त रिजन सीपी आणि पोलीस उपायुक्तांच्या आदेशानुसार रात्री 11 ते 1 वाजेच्या दरम्यान कोम्बिंग ऑपरेशन राबविले गेले। या दरम्यान 47 पोलीस अधिकारी आणि 209 पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला। हिस्ट्री सीटर गुंड हद्दपार इसम यांना चेक करण्यात आले। 276 वाहने तपासण्यात आली। 66 वाहनांवर कारवाई करून 78,700 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे। देशविघातक कृत्य करणाऱ्या संशयितांच्या विरोधात ही कारवाई सुरू असल्याची माहिती डोंबिवलीचे एसपी सुहास हेमाडे यांनी दिली आहे। पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशाने तसेच पूर्व प्रादेशिक विभाग ॲडिशनल सीपी कल्याण, पोलीस उपायुक्त कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली काल रात्री 11 ते 1 या दरम्यान कोम्बिंग ऑपरेशन कल्याण शहरात राबवण्यात आले। या दरम्यान एकूण 47 पोलीस अधिकारी व 208 पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला। कारवाईमध्ये आर्म्स ॲक्टनुसार 3 कारवाया, अवैध धंद्यावर 9 कारवाया, दारू विक्री, दारूबंदी याबाबत 9 कारवाया, तंबाखूजन्य पदार्थांबाबत 26 कारवाया, प्रतिबंधक कारवाया, अंमली पदार्थ सेवनबद्दल 7 कारवाया, असे एकूण 25 गुन्हे दाखल करण्यात आले। आणि त्याचप्रमाणे पोलीस ठाणे हद्दीतील गुंड, हिस्ट्री शीटर, हद्दपार इसम यांना ऑल आउट दरम्यान चेक करण्यात आले। एकूण 276 वाहनं तपासण्यात आली, त्यापैकी 66 वाहनांवर कारवाई करण्यात येऊन 78,700 रुपयाचा दंड आकारण्यात आलेला आहे। त्याप्रमाणे पण कारवाई चालू आहे। देशविघातक जे काही कृत्य करणारे असतील अशा संशयितांवर पण कारवाई करणे चालू आहे।